नमस्ते. वटपौर्णिमेच्या सर्व ताईंना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आज आपण ही मोत्याची माळ टूल्स शिवाय कशी बनवायची ते बघूया. ठीक आहे. तर त्यासाठी मी इथे 5 mm चे पर्ल्स घेतलेले आहेत आणि ही ब्रेसलेट मेकिंगची वायर या ठिकाणी आपल्याला लागणार आहे. जवळजवळ 2 फूट इतकी ही वायर मी काढून घेतलेली आहे. यासाठी तुम्ही अशा प्रकारचा नायलॉन थ्रेडचा पण यूज करू शकता. ठीक आहे. म्हणजे डबल करून आपल्याला ही 2 फूट इतकी लागणार आहे आणि टोटल याची लांबी ही 4 फूट असणार आहे. तर या पद्धतीने आपल्याला ही माळा काढून घ्यायची आहे. यासाठी कुठल्याही प्रकारचे टूल्स आपल्याला लागणार नाही आहेत. तुमच्याकडे वायर नसेल किंवा गेज वायर नसतील तरीही आपल्याला खूप सुंदर असा हा पर्ल्सचा नेकलेस तयार करता येईल. तर त्यासाठी आपल्याला या पद्धतीने नॉट करून घ्यायची आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. हे बघा, सुरुवातीचा व्हिडिओ शूट करायला थोडा स्किप झाला माझ्याकडून, पण हे बघा, सुरुवात पण याच पद्धतीने केलेली आहे. आधी मिडलमधून आणि त्यानंतर अंगठ्यामध्ये जी वायर आहे त्या वायरमधून आपल्याला या पद्धतीने ही माळा अशी काढून घ्यायची आहे. म्हणजे या ठिकाणी असे नॉट तयार होईल आणि अगदी याच पद्धतीने आपल्याला ही पूर्ण पर्लची एक चेन बनवून घ्यायची आहे. ज्या पद्धतीने मोती चेन आपण 30 गेजच्या तारमध्ये करून घेतो, तर गेज वायर आपल्याकडे नसेल तर या पद्धतीने पण आपण पर्लचा नेकलेस अगदी कमी वेळात आणि अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला तयार करता येईल. ठीक आहे. पुन्हा एकदा बघूया. या पद्धतीने मधून आणि त्यानंतर आपल्या अंगठ्यामध्ये जी वायर आहे ती वायर आपल्याला ही या पूर्ण पर्ल्समधून अशी काढून घ्यायची आहे आणि या ठिकाणी अशा 2 नॉट आपल्याला करून घ्यायचे आहेत. ठीक आहे. हे बघा, या पद्धतीने आपली ही माळ अगदी बनून तयार होईल. या ठिकाणी तुम्ही जाड थ्रेड जरी यूज केला तरी पण ही माळा सुंदर दिसते. फुलांचे हार बनवण्यासाठी जो जाड दोरा मिळतो तो दोरा पण या ठिकाणी तुम्ही यूज करून खूप सुंदर अशी ही मोत्याची माळ तयार करू शकतात. ठीक आहे. या पद्धतीने इथे 5 mm चे पर्ल्स घेतल्यामुळे मला 2 नॉट करावे लागतात. एक नॉट केली तर आपले जे पर्ल्स आहेत ते नॉटमधून बाहेर येऊ शकतात. या ठिकाणी तुम्ही जर जाड थ्रेड यूज केला तर एक नॉट केली तरी हरकत नाही. आता याच प्रकारे आपण ब्रेसलेट पण तयार करू शकतो. ठीक आहे. पर्ल्सच्या साईजनुसार आपल्याला या ठिकाणी थ्रेड पण यूज करावा लागेल किंवा डबल आणि 3 पदरी अशा पद्धतीने आपल्याला थ्रेड यूज करून खूप सुंदर असे ब्रेसलेट्स पण तयार करता येतील. ठीक आहे. हे बघू शकता. अगदी सोप्या पद्धतीने ही नॉट आपली बनवून तयार होते. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. यापुढेही आपण तुमच्यासाठी खूप नवनवीन असे व्हिडिओज घेऊन येणार आहे. येणारे प्रत्येक व्हिडिओज नक्की बघा. ठीक आहे. बघा, या पद्धतीने आपल्याला जितके मोती हवे असतील तितके आपण वायरमध्ये घालून शेवटी मी इथे नॉट करून घेतलेली आहे आणि त्यानंतर एक एक पर्ल ओढून आपल्याला अशी नॉट करून घ्यायची आहे. फक्त मोती तुमच्याकडे अवेलेबल असतील तरी खूप सुंदर असा नेकलेस तुम्ही बनवू शकतात. हे बघा, एक एक मोती आपल्याला सरकवून घ्यायचे आणि या पद्धतीने नॉट करून तुम्हाला जितकी लेंथ हवी असेल तितके तुम्ही मोती यामध्ये घालू शकतात. हा 18 इंच इतका नेकलेस मी इथे तयार केलेला आहे.
ठीक आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. यापुढे तुम्हाला कुठले व्हिडिओज हवे आहेत तसे तुम्ही कमेंट करू शकता. या पद्धतीने ठीक आहे. अगदी होलसेल रेटमध्ये ज्वेलरी मेकिंगचे संपूर्ण मटेरियल पण आपल्याकडे अवेलेबल आहे. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला एक एक नॉट करत एक एक पर्ल व्यवस्थित असा वायरमध्ये अटॅच करून घ्यायचा आहे. आता ही संपूर्ण माळ मी तयार करून घेते आणि याचा फायनल लुक तुम्हाला दाखवते. ज्या ताईंना ऑनलाईन क्लासेस करण्याची इच्छा असेल तर त्यांच्यासाठी आपण ऑनलाईन क्लासेस पण घेऊन आलेलो आहोत. त्यामध्ये मटेरियल पण तुम्हाला अगदी घरपोच मिळेल. आणि ज्यांना कुणाला इच्छा असेल तर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता. ठीक आहे. त्यामध्ये संपूर्ण ज्वेलरी मेकिंग कशी करायची हे तुम्हाला शिकवलं जाईल. तर लवकरात लवकर मेसेज करा. या पद्धतीने आपली खूप सुंदर अशी ही माळ बनवून तयार आहे. आता हा लॉबस्टर हुक घालून या ठिकाणी आपल्याला वायरला 2 ते 3 वेळा नॉट करून घ्यायची आहे. इथे तुम्ही दोरी पण अटॅच करू शकतात, पण अगदी कमी साहित्यामध्ये आपल्याला हा नेकलेस बनवायचा आहे. ठीक आहे. आणि या ठिकाणी आपल्याला ही वायर कट करून आणि लायटरने सिक्युअर करून घ्यायची आहे. आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा हा पर्ल्सचा नेकलेस आपला बनून तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओला हाईप द्या. थँक्स फॉर वॉचिंग.